हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आज तुम्हाला मी सुंदर अशी मस्तानी साडी गुडीची 2 मीटरमध्ये कशी शिवायची ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. बघा, हा आपला 2 मीटर साडीचा कपडा आहे. बघा, आता एका बाजूला आहे तर तुम्हाला जितकी हवी आहे तितकी उंची घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. आणि ह्या बाजूला अशी 36 इंच मी गुडीची साडीची उंची घेणार आहे, बघू शकता. आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत असं आपल्याला व्यवस्थित टेपनं लाईन मारून घ्यायची. ही मोठे काटाची डिझाईन, मोठ्या काटाची बाजू आपल्याकडे मी करून घेतलेली आहे. बरोबर ह्या टोकापासून त्या टोकाला व्यवस्थित असं टेपनं मार्जिन टाकत पूर्ण असं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर थोडंसं टेपमध्ये व्हिडिओमध्ये दिसत नसल्यामुळं मी थोडंसं ॲडजस्ट करत तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, असं टेपनं बरोबर असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जितकं असेल तितकं असं मार्किंग करून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. बघा, पूर्ण मार्किंग आपलं करून झाले. ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत मार्किंग करून झालेलं आहे. हा आपला 2 मीटर कपडा आहे. तो थोडासा कपडा मी आता फिरवून घेऊन कट करणार आहे. व्यवस्थित असं आपल्याला सगळा कपडा जसा आहे मार्किंग केलेलं तसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, बघू शकता. कटिंग केल्यानंतर हा आपला तुकडा कपडाचा असा दिसणार आहे, बघू शकताय तुम्ही. ही वरची आपली तिरकी बाजू येते, खालची आपली स्ट्रेट बाजू आहे, बघू शकता. भरपूर कपडा असल्यामुळे भरपूर अशा प्लेट्स होणार आहे. सुंदर अशी आपली शाही मस्तानी साडी तयार होणार आहे. बघा, तिरक्या लाईनवर 7-7 इंचावर असे टिकमार करत जाईल. पूर्ण कपड्याला अशी 7-7 इंचावर टिकमार करायची आहे, पूर्ण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि बघा, 7 इंच जिथं केले तिथं टिकमार केले, ती टिकमार पकडायची, उचलायची आणि ह्या पहिल्या टोकावर अशी व्यवस्थित आणून ठेवायची, बघू शकताय. आणि उचलताना बघा, दोन्ही टोकं अशी व्यवस्थित पकडून अशी आपल्याला घ्यायची. आणि इथं आपल्याला असा खालच्या बाजूला प्लेट्सचा आकार द्यायचा आहे, बघू शकता. इथं तुम्ही टाचणी सुई वगैरे काहीतरी लावून घ्यायची, म्हणजे हलणार नाही, व्यवस्थित अशी आपली प्लेट्स बसेल. आणि इथं प्रत्येक प्लेट्स टाकताना तुम्ही इस्त्री केली तरीही चालेल, पण मी इथं डायरेक्ट करणार आहे, कारण मी शॉपमध्ये असल्यामुळे माझ्या शॉपमध्ये इस्त्री नाही आहे, बघू शकताय तुम्ही. प्रत्येक प्लेट मी अशा हातानेच केलेल्या आहे. तर बघा, पुढच्या प्लेट बघा, 7 इथं साईज आपली आली, तिथं टिकमार केली, ती टिकमार धरायची, पकडायची आणि अशी आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशी प्लेट्स टाकून घ्यायचे. सगळ्या प्लेट्स या व्यवस्थित आपण 7-7 इंचावर टिकमार केल्यामुळं सगळ्या प्लेटची साईज आपली एकसारखी येणार आहे, बघू शकताय. खालच्या साईडला किती सुंदर असा आपला झिगझॅग पॅटर्न तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर अशी आपली झिगझॅग पॅटर्न साडी तयार होत आलेली आहे. भरपूर प्लेट्स आपल्या पडणार आहेत, बघू शकताय तुम्ही. बघा, अशाच पद्धतीने आपल्याला पुढच्या प्लेट्ससुद्धा टाकून घ्यायचे. बघा, 7 नंबरवरती परत इथे आपल्याला 7 नंबरवरती जिथं टिकमार केले ती टिकमार धरायची आणि परत आपल्याला इथं प्लेट्स टाकायची आहे. बघा, इथं साडीची माझी घडी पडलेली आहे ना, त्यामुळे थोडंसं प्लेट्स येत नाही आहे, पण व्यवस्थित ॲडजस्ट करत हाताने कपडा व्यवस्थित प्रेस करत मी प्लेट्स टाकून गेले. तुम्ही प्रत्येक प्लेट्सला इस्त्री करा, म्हणजे प्लेट्स टाकली की अजिबात हलणार नाही आहे, अगदी व्यवस्थित अशी बसेल. बघा, परत मी इथं तीच टाचणी काढून वरती लावून घेत आहे. अशा पद्धतीने सुंदर अशा आपल्या प्लेट्स संपूर्ण अशा टाकत जायच्या आहेत. 2 मीटर घेतल्यानंतर भरपूर प्लेट्स आपल्या तयार होतात. इथं माझी इस्त्री न केल्यामुळे थोडीशी प्लेट हलत आहे, व्यवस्थित बसत नाही आहे. बघा, आता व्यवस्थित बसलेली आहे, बघू शकताय. इस्त्री केल्याने अगदी परफेक्ट अशी प्लेट आपली बसते. आता परत पुढची प्लेट्स जिथं टिकमार केल्या तिथंच धरून आपल्याला परत पकडायची आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, प्रत्येक वेळी सगळ्या प्लेट्स व्यवस्थित येत आहेत की नाहीत आपल्या टाचणीत ते चेक करून घ्यायचं आहे.
बघा परत इथं पुढची प्लेट्स अशी व्यवस्थित उचलून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही प्रत्येक प्लेट हाताने अगदी व्यवस्थित अशी मी फोल्ड करून घेणार आहे. तुम्ही प्रेस केला तरीही चालेल. बघा पुढची सुद्धा अशी प्लेट्स आपल्याला परत फोल्ड करून व्यवस्थित अशी घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. आता परत आणखी एक प्लेट्स आपली बसते. बघू शकता तुम्ही. ती सुद्धा अशी व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला प्लेट्स टाकायची नाही पुढची. पुढात आपल्याला इथं काय करून घ्यायचं आहे बघा, जो तिरका काठ आहे ना तो व्यवस्थित असा आपल्याला तिरका उचलून असा लावून घ्यायचा आहे. बघा आता इथं आपला कमी पडतो तर एक आपल्याला प्लेट्स आपली काढावी लागणार आहे. बघू शकताय का, तर तो काठ व्यवस्थित यायसाठी, ती डिझाईन व्यवस्थित यायसाठी आपल्याला इथं बरोबर असा तिरका मार्किंग करून यायला पाहिजे. हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित जितका काठ आहे तितका काठ व्यवस्थित फोल्ड करत तुम्ही सगळा व्यवस्थित आत घालून घ्यायचा. इथं हाताने प्रेस करण्यापेक्षा तुम्ही इस्त्री फिरवलं ना अगदी परफेक्ट सगळ्या प्लेट्स, कुठेही प्लेट्स हालत नाही. कपडा वगैरे अगदी व्यवस्थित असा बसून जातो. त्यामुळे इथं प्रत्येक प्लेटला इस्त्री करणे खूप गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथं सुद्धा आपल्याला एक व्यवस्थित अशी टाचणी लावून घ्यायची आहे. बघा पूर्ण व्यवस्थित सेट केलेले आहेत. आता आपण हीच असं उचलून आपल्याला मशीनवरती घेऊन परत आपल्याला एकसारख्या व्यवस्थित प्लेट्स आहेत का हे चेक करायचं आहे मशीनवरती आणि आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अगदी बरोबर असे त्याच्यावरून आपल्याला टीप मारून डबल टीप मारून मी घेणार आहे. अगदी व्यवस्थित अशी आपल्याला ह्याच्यावरून डबल टिप मारून घ्यायची आहे. ह्याच्यावर लगेच एक्स्ट्राचा जो मार्जिनचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून टाकून द्यायचा. बघा इथं प्रेस केलं ना अगदी व्यवस्थित. नंतर मी शेवटी प्रेस करून तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकताय असे 4-4 इंचाचे मी चौकोन कट करून असं सिंपल नॉटला एक लटकन बनवून घेणार आहे. जे आपण नेहमी रेग्युलर बनवतो तसं 20 इंचाच्या मी नॉट काढून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती इंची नॉट हवे आहेत त्या तुम्ही लावू शकता. मी इथं नॉट लावलेले आहेत बघू शकताय. आणि असं लटकन दोन्ही नॉटला तयार करून घेणार आहे. बघा आता इथे मी 5 इंचाचा 5.5 इंचाचा तुकडा तयार आहे. जितका आपला आहे ना प्लेट्स तयार झालेले नाहीत त्याच्यापेक्षा 1 इंचाने एक्स्ट्रा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. 5.5 इंच बाय 5.5 बाय 5.5चा तुकडा तयार करून बघा तो सुद्धा आपल्याला सवयची टीप ठेवून तुकडा जोडून घेतलेला आहे. ह्याच्यावर हा सुद्धा खालच्या बाजूने टीप टाकून घेऊन हा तुकडासुद्धा आहे असा एक्स्ट्रा जे आपण मार्जिन मारले ना ते व्यवस्थित असं ठेवून आपल्याला परत टीप मारून घ्यायचे. हे टीप मारतानाच आपल्याला असं नॉट घालून घ्यायचं आहे म्हणजे ते उलटं करताना व्यवस्थित आपल्या आतल्या बाजूला लागलं जाईल. बघू शकताय तुम्ही. बघा आता आहे असं व्यवस्थित आपल्याला हे तिन्ही बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. ही आपली काठी घालण्यासाठी सुंदर अशी टोपी तयार होणार आहे. बघू शकता ह्याचं फायनल लुक आपलं असं झालेलं आहे. खूप सुंदर अशी आपली मस्तानी साडी तयार झालेली आहे.